मी आंधळा गा निज निराकार म्हणते. तेवढा वाढवून देत असला तर म्हणा विठ्ठल विठ्ठल. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथी. बाबा एका वाक्यात उत्तर द्या, आंधळा म्हणजे काय? आंधळा कोणाला म्हणायचं? ते म्हणतात बोलायला तुला उभं केले, तूच सांग की आम्हाला काय. बरोबर, ज्याला काही दिसत नाही त्याला म्हणतात आंधळा. या आंधळ्यात दोन प्रकार, एक उत्कृष्ट आंधळा आणि एक निकृष्ट आंधळा. नाशवान वस्तूने भरलेले हे जग आहे. नाशवान वस्तूने भरलेल्या जगाशिवाय दुसरं काय दिसत नाही. काय दिसत नाही त्याला आंधळा म्हणतोय आपण. नाशवान वस्तूने भरलेल्या जगाशिवाय दुसरं काय दिसत नाही त्याला निकृष्ट आंधळा म्हणायचं. आणि एका भगवंताशिवाय दुसरं काय दिसत नाही त्याला उत्कृष्ट नाही, एक्सलंट ब्लेंड, उत्कृष्ट आंधळा म्हणायचं. विठ्ठल अंतःकरण त्याचं तादात्म्य वृत्ती आहे तोपर्यंत जगत दिसतं. पण आता तादात्म्य सुटलं, वृत्ती हे निवृत्त झाली, जनन दिसे तेथे मी माझेपण आहे तोपर्यंत जगताचं भान आहे. मी माझे हरपले ठाई जेथीच्या ते, मी माझी ऐशी आठवण विसरले दयाचे अंतःकरण. पार्था तुझी संन्यासी जाण कधी कधी. आता आहे का कधी कधी? काय वृत्ती होती तोपर्यंत कधी कधी, आता वृत्ती निवृत्त झाल्यामुळे निरंतर. आणि शेवटी म्हटलंय अदृश्यतेची झाली काही दृश्य. झाड दिसतंय, हा मंडप दिसतोय, घर दिसतंय, सभोवतालचे लोक दिसतात, गाया बैल झाड सगळं हे दृश्य होतं, आता अदृश्य झालं, दिसेनाचं झालं. ही जी स्थिती आहे त्या स्थितीने संपन्न जे ज्ञान आहे
एवं वस्तुशी जाणो जाता जाणण्याची वस्तू तत्वता. ज्ञानेश्वरीच्या 22व्या अध्यायातली ही ओवी आहे. माऊली विठ्ठल. आता 18वा अध्याय 22वा कुठनं काढला ज्ञानेश्वरी? पण ही ज्ञानेश्वरीतली ओवीच नाही. विठ्ठल अमृतानुभवातली ओवी. एवं वस्तुशी जाणो जाता जाणण्याची वस्तू तत्वता. जाणणे आणि जाणता कायचा उरे. महाराज अशी एक स्थिती आहे, त्या स्थितीमध्ये जीवच शिव होतो, भक्तच देव होतो आणि उपासकच उपास्य होतो. आणि या ज्ञानाने संपन्न जगात जेवढे ज्ञानी आहेत त्या सर्व ज्ञानियांचा गुरु राजा महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हायसे. अजून एक 2 मिनिटं घेतो, पहिल्या चरणावर येऊ. 4 पुरुषार्थ आहेत परमार्थात. व्यवहारात 3 सुख आहेत. धर्म अर्थ काम आणि मोक्ष. आणि सुख 3 आहेत. एक भुक्ती सुख म्हणजे भोगाचं सुख, मुक्ती सुख म्हणजे मोक्ष सुख, आणि तिसरं आहे भक्ती प्रेम सुख. पहिले जे 2 पुरुषार्थ आहेत धर्म आणि अर्थ, यांचं जर इच्छा अपेक्षा ठेवून जर वाटचाल झाली तर इच्छा अपेक्षा असल्यामुळे त्याला पहिलं सुख मिळतं भोगाचं भुक्तीचं सुख. पण अपेक्षाच नाही. मुझे कुछ नहीं चाहिए मेरे लिए तो कुछ नहीं चाहिए. हे वाक्य 99.9 लोकांच्या मुखात नाही. विठ्ठल ऋषिकेशला परमश्रद्धे स्वामी रामसुखदासजी महाराज त्यांच्या मुखातलं वाक्य म्हणजे मला काय नको, माझ्यासाठी तर काहीच नको. मुझे कुछ नहीं चाहिए मेरे लिए तो. म्हणजे वैराग्यच वैराग्य. पण गर्भवासाची भीती वाटते त्याला हे दुसरं सुख मिळतं. मुनिमुक्त झाले त्याला मोक्ष सुख मिळतं. पण भोग सुख आणि मोक्ष सुख त्याला डावलून जो पुढे गेला त्याला भक्ती प्रेम सुख मिळतं. पण भोग सुखाला डावलणंच अवघड आहे. महाराज आजपासून चहा प्यायचा नाही, किती जणाला चालत, तंबाखू खायची नाही. साधा चहा तंबाखू सुटत नाही महाराज. क्वालिटीनं असलेलं भोग सुख कसं सुटत? म्हणून 3 वाक्य सांगतो. भोग सुखाला नको म्हणणं दुर्लभ आहे. तुमची इंग्रजी डिग्री आहे ना, तर भावते भोग सुखाला नको म्हणणं दुर्लभ अवस्था आहे. मोक्ष सुखाला डावलणं दुर्लभ तर आहे. आणि भक्तिप्रेम सुखाला प्राप्त होणं दुर्लभ तम आहे. खेडेगावातलं वाक्य सांगतो. सामान्य मनुष्य गल्लीतूनच बाहेर पडणं अवघड आहे. दिल्ली तो भाव दूर आहे. विठाल मोक्ष सुख याच्यासाठी सगळे माग लागलेले आहेत. जुना अष्टावकरांच्या मुखातला श्लोक आहे महाराज. बुभुक्षुरपी दृश्यते लोके मुमुक्षुरपी दृश्यते. एक बुभुक्षु आहे आणि एक मुमुक्षु. भोगतुमी इच्छा बुभुक्षा आणि मुक्तुमी इच्छा म्हणजे एक भोगा करता वकवकलेला आहे. हे मिळावं ते मिळावं चांगलं मिळावं भोगा करता वक. आणि एक मोक्षासाठी हपापलेला आहे. एक वकवकलेला आणि एक दोन्ही सारखंच मला की थोडे शब्द वेगळे. हपापलेला मस्ती खालच्या ओढीत आहे. भोग मोक्ष निराकांक्षी. निर्मजे नाही आकांक्षाच नाही. मला भोगाची अपेक्षा, भोगी नकोच मला मोक्षी नको असं एखादेच ज्ञानोबरे असतात. समाधीच्या अभंगात त्यांच्या मुखात आहे नलगे मज भुक्ती नलगे मज मुक्ती. या अभंगाचं चरण आता ओवी सांगतो. जयाचे आवडी केली मजशी कुळवाडी भोग मोक्ष बापुडी त्याची पुळी. बापुडी म्हणजे तुच्छ ठरवून भोग मोक्षाचा जे त्याग करतात त्यांना भक्ती प्रेम सुख मिळतं महाराज. एक असे अजून एक अमृतानुभवातली ओवी सांगतो. अहो ऐक्याचे मुद्दल न ढळे आणि साजिरेपणाचा लाभही मिळेल. तात्या महाराज मी फार महाराष्ट्रात प्रसिद्ध कीर्तनकार याच्यासाठी परमार्थ नाहीच. विठ्ठल विठ्ठल ते ज्यांना माहित नाही ते कॉलर ताट करू नयेत. सध्या अवस्था मिळवण्यासाठी परमार्थात यायचं असतं. विठ्ठल विठ्ठल. आता परमार्थ
भारतात आले लोक कीर्तनकार वगैरे अवस्था नाही, व्यवस्था, परिस्थिती सुधारायला निघालेले आहेत. विठ्ठल अहो ऐक्याचे मुद्दल ढळे आणि साजिरेपणाचा लाभही मिळे, तरी स्वतरंगाची मुकुळे तुरुंबुका पाणी. हिमालय कमी पडेल एवढी उंचीचे हवे ज्ञानोबा यांच्या. मराठीत अर्थ सांगतो. अटलांटिक किंवा पॅसिफिक हे साधा छोटा नाही, महासागर आहे. त्या समुद्राला आपला पाणीपाणा टाकता येईल का? पाण्यानं तर युक्त आहे. पाणीपाणा न टाकता त्याला जर लाटांचा आनंद उपभोगता येत असेल पाणीपाणा जतन करून, तर त्याने तो कान उपभोगावा. बोलू तैसा भक्तीचा व्यवहारू कान व्हावा. विठ्ठल रुपेश महाराज, तात्या महाराज, महारुद्रजी महाराज, ही ओवी मी पहिली पाठ करून सांगत होतो. पण आता औरंगाबाद म्हणायचं नाही, छत्रपती संभाजीनगर. तिथं गेल्यावर तिथं कृष्णा महाराज आरगडे आणि नवनाथ महाराज आंधळे ते म्हणाले, लेणी फार चांगली येतं का बघायला? चला. काला कीर्तन झाल्यावर संध्याकाळी कीर्तन नव्हतं, नेलं तिथं. बाबा ती वेरुळलेणी, एकच मोठा डोंगर आहे. त्या डोंगरामध्ये अखंड एकच दगड, त्याच दगडाचं कोरलेलं देऊळ आहे, त्याच दगडाचा कोरलेला देव आहे आणि त्याच दगडाचा पुजारी आहे. आपल्याकडे असं असतं का एका दगडाचं नाही, दगड विटा कुठून कुठून आणतो आपण वेगळ्या. नंतर मूर्ती पंढरपूर किंवा जयपूरहून आणतो, म्हणजे दुसरा प्रकार झाला, मूर्ती वेगळी. आणि पूजा करणारा तिसरा आहे की नाही. पूज्य, पूजा आणि पूजक हे त्रिपुटी आली. पण इथं एकाच दगडाचं देऊळ आहे, दुसरा दगडन घडवलेला देव नाही, त्याच दगडाचा कोरलेला देव आहे आणि त्याच दगडाचा पुजारी आहे. याला काय म्हणतात? महात्मा नसतो माम पार्थ. बाळानो, तुम्हाला आता 9वा अध्याय पुढे शिकवलं जाईल. तर ते उच्चाराचं मोठं अवघड आहे मला, जवळजवळ 90%. महात्मा असंच म्हणतात. मला काना आला का नाही महात्मा? तिथं तसं नाही, म नुसतं महात्मा नसतो माम पार्थ. सद्गुरु गुले बाबांनी आम्हाला शिकवलं. विठ्ठल बाबा गुले, विठ्ठल. तर आपण बोलत होतो की देव देव तसं नाही महाराज, इथं तसं नाही. त्याच दगडाचं देऊळ, त्याच दगडाचा देव, त्याच दगडाचा पुजारी. महात्मा नसतो माम पार्थ. या श्लोकावरची शेवटची ओवी, ऐसे मीच होनी पांडवा, करती माझीच सेवा. मद्रूप होता आणि मद्रूप होन म्हणजे सेवा ज्याची करायची तो मी, ज्याची जो सेवा करणार तो मी मद्रूप म्हणजे मीच झाला. आणि सेवा करण्याची क्रिया ही काय आहे? मीच आहे. काय त्याला तिथं ती ओवी येते. देव देऊळ परिवारू की जे कोरुनी डोंगरू, तैसा भक्तीचा व्यवहारू कान व्हावा. ज्ञानोबरायचं कुळ कुठल्या नामाने पावन आहे? कुळ हे पावन कृष्ण नामे. ते एकदा ज्ञानोबराय कृष्णमूर्तीची पूजा करत बसले. आता ज्ञानोबराय पूजेला बसलेले. पूजा करता करता पूजामध्येच बंद पडली, देहभान हरपलं. अलीकडचे लोक काय म्हणतात, ट्रान्स मध्ये गेले, देहभान हरपलं. आणि बराच वेळ त्या स्थितीमध्ये त्यांना अष्टसात्विक भाव आले. रोमांचेन चमत्कृता तनुरियम भक्त्या मनोनंदितम, प्रेमाश्रुनीच भूषयंती वदनम, कंठम गिरो गदगदा. नखापासून शेंडीपर्यंत शहारे आले, रोमांच आले. भक्तीच्या आनंदाने मन तर झालं, कंठ सद्गदित झाला. नयनम गलदश्रु धारया, नयनी नीर लोटे. दोन्ही डोळ्यातून असे अश्रू वाहू लागले. सौपाई म्हणतो सौका, सौपाई म्हणतो मम गुण गावत पुलक शरीरा. माझे गुण गाता गाता शहारे येतात. मम गुण गावत पुलक शरीरा, गद गद गिरा नयन बहनीरा. मम गुण गावत, मम गुण गावत पुलक शरीरा,
गद गद गेला नयन शरीर असं पुलकित होते, रोमांच आलेले आहेत, कंठ सदगदगद कंठ सदगदित होतोय, दोन्ही डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. अशा वेळेला मुक्तीद्वारी चतुर्विधा दास्य चारी मुक्ती त्यांच्या समोर इकडून सलोपतान समीपता पंजाबी ड्रेस घालून उभे आहेत हात जोडून, इकडून स्वरूपतान सायुज्यता सोलापुरी नऊवारी सुती साड्या नेसून उभी आहेत. ह्या दोघी म्हणतात माऊली अर्धा तास झालं आम्हाला या तरी म्हणा, तुम्ही काय आमची दखल घेणार. इकडून दोघी म्हणतात आम्ही किती वेळ आलोय, काय काय आमची चौकशी करता की नाही. ते नुकतेच देहावर यायला ह्यांच्या बोलण्यानं आले. ते म्हणतात हे चौकशी कोण करा म्हणते, दखल घेत नाही म्हणते. बघितलं तर ह्या दोघी काय उत्तर द्यावं माऊली. नास्माकम क्षणमात्रम अप्यवसर हा कृष्णार्चन करोता. कृष्ण मूर्तीचं अर्चन करताना जी लय लागली, जी तार लागली, त्यामध्ये तुमच्या बरोबर बोलायला मला क्षणभर सुद्धा वेळ नाही.